एक्सपिरियन्स मध्ये इथे येऊन छान वाटलं. मला इथं आल्यावरती एन्व्हायरमेंट इथलं सगळं खूप छान वाटतं. विथ सगळे इव्हेंटचे ऑर्गनायझेशन ते पण खूप छान वाटतं. आणि इथे येऊन सगळ्यांनी असं एन्करेज आम्हाला खूप छान वाटलं. सगळ्यांनी मदतही केली. आम्हाला कोणत्याही क्लास शोधताना जास्त हार्ड गेले नाही. सगळ्यांनी आम्हाला हेल्प पण केली आणि टाइम मॅनेजमेंट केली. काही सोय चांगली होती. कॅम्पस खूप छान आहे. पाहायला इथलं वातावरण खूप असं सपोर्टिव्ह किंवा इथल्याच टीचर्सचा सपोर्ट किंवा कोऑर्डिनेटरने पण येणे कॉम्पिटिशनसाठी आम्हाला खूप सपोर्टिव्ह असं हे केलं. माय नेम इज संयुक्ता बाबर. आय एम फ्रॉम केबीपी पॉलिटेक्निक सातारा. मी पीपीटी प्रेझेंटेशन आणि क्विज मध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. इथलं सगळं कॉर्डिनेशन हे मला खूप छान वाटलं. विथ ह्याच्या पण इथे पीपीटी मला तिथलं एक्सलेंट रिझल्ट छान वाटलं. जेवण वगैरे कसं जेवण कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर पण मला खूप छान वाटलं. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड होते, छान वाटलं. आणि फॅकल्टी मेंबर वगैरे कसा सपोर्ट कसा केला तुम्हाला ते फॅकल्टी मेंबर्सने पण खूप छान सपोर्ट केला आम्हाला. सांगा आता काय ज्ञानराष्ट्र 2026 आज आपल्या इथं ज्ञानेश्वरीमध्ये झालंय. हे डिप्लोमाचं सगळं कॉर्डिनेशन झालंय. बऱ्यापैकी यशोदा पॉलिटेक्निक, सातारा पॉलिटेक्निक, केबीपी आणि बाहेरची सगळे कॉलेज आलेले. आणि इथं आपण स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन भरवत असतो. तर आपण प्रत्येकाला सर्टिफिकेट देतो आणि अजून काय काय ज्यांनी प्रोत्साहन होईल मित्रांच्या आपल्या वयाच्या त्यांना करत असतो. आणि आपण रनरअप आणि विनर ह्या 2 प्राइज आपण काढत असतो. तर हे सगळं कॉलेज आपल्याला देतं. ज्ञानाविष्कार करण्याची संधी आपले एडी जाधव सर आणि व्हाईस प्रिन्सिपल जे जगताप सर यांच्या कोऑर्डिनेशन थ्रू, त्यांच्या परमिशन थ्रू आपलं चाललंय. तर मी म्हणतोय एवढं तुम्ही कोऑर्डिनेशन केलं अख्ख्या कॉलेजचं, तर तुम्हाला कसली म्हणजे गरज भासली का कशाची काय? बरीच गरज भासली. जशी की कोऑर्डिनेशन फॅकल्टी थ्रू करणे, कुपन्स असेल, कॅन्टीन आलं. कॅन्टीनसाठी आम्ही वेगळे 2 कोऑर्डिनेटर ठरवले. ज्ञानाविष्कार सर्किट मिनिसाठी 2 वेगळे ठरवले. परत आपले कोडवर असेल त्याचे 2 फॅकल्टी वेगळे ठरवले. असं वेगवेगळे कोऑर्डिनेशन करून सगळं आम्ही एकत्र केलेलं आहे. आणि तुम्हाला काही त्रास झाला का हे सगळं राबवताना? एवढं सगळं त्रास नाही म्हणता येईल, पण एक एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो की आपल्याला करताना काय अडचण आली आणि त्या अडचणीतनं आपण काय सुधारलो हे आज आपल्याला कळलं. आणि हे आपल्याला इन फ्युचर 100% कामी येणार आहे असं सांगू शकतो. तरी कुठले इव्हेंट तुम्ही यात घेतलेले? तर तू सांग कुठले कॉम्पिटिशन. सर्किट मीडियामध्ये सर्किट जोडायचं होतं, बिल्ड करायचं होतं, रेडी टेक करायची होती. परत पेपर प्रेझेंटेशन होतं, परत पीपीटी प्रेझेंटेशन होतं, रांगोळी. एवढे सगळे इव्हेंट तुम्ही घेतली तर यामध्ये विनर रनरअप कसं ठरवणार? ते आपण जजेस म्हणजे जजेस अलॉट केलेत. प्रत्येक इव्हेंटला 2 जजेस आहेत. जसे की आपण केबीपीचे सर पण बोलवलेत आणि आपले कॉलेजमधले डिग्री फॅकल्टी असतील जे प्रोफेशनल आहेत त्यांना आपण अरेंज केलेले आहेत. प्रत्येक इव्हेंटला 2 जजेस आणि त्यांनी रनरअप आणि विनर ठरवलं. प्रत्येकाला आपल्या परफॉर्मन्स प्रमाणे. मग ह्याची फी किती होती? म्हणजे एंट्री फी म्हणजे इलिजिबल होती, एकदम खूप जास्त पण नव्हती आणि खूप कमी पण नव्हती. 50 रुपये, ओनली 50 रुपीज मध्ये आपण हे सगळं इव्हेंट केलं. मग यामध्ये फर्स्ट प्राइजला हे काय रनरअपला ट्रॉफी आणि 1 कॅश प्राइज असेल. तर मग म्हणजे खाण्यापिण्याची काही सोय केली आहे? रिफ्रेशमेंट केले होते, टोकनची सोय केली होती. रिफ्रेशमेंट मध्ये मिसळ भेटू. पण तुम्ही एवढं सगळं करताना 5च जण होता का फक्त तुम्ही? अच्छा, म्हणजे अख्खा डिप्लोमाचा वर्ग आहे का तुमचा? दोन्ही डिपार्टमेंट सगळ्यांनी सपोर्ट केलाय. थँक्यू. That individual wishes to perform takes place normally requires human intelligence such as learning, problem solving, and decision making. Employers of AI in rural area to improve agricultural productivity, better healthcare access, smart education systems, efficient resources management, supports rural economy.